घरातले नाते हे फक्त नात्यांपुरतं नसतं. काही नाती मनाने जुळलेली असतात. आजचा बेत आहे साधा, पण त्यातील गोडी आमच्या नात्यात आहे. एकत्र स्वयंपाक करताना फक्त पदार्थ नाही तर तयार होतात आठवणी, प्रेम आणि आपुलकीसुद्धा. आजचा स्वयंपाक थोडासा खास आहे, कारण तो बनवतोय एक खास जोडगोळा, दीर आणि वहिनी. कढी खिचडीचा बेत साधा असला तरी तो बनवताना एकमेकांची घेतलेली मदत, मस्ती, हसू यामध्येच लपले खरं नातं. घरचं जेवण आणि घरची लोकं ह्यापेक्षा जास्त सुख काय असणार. कधी कधी साध्या क्षणामध्ये असतो खराखुरा आनंद. काही नाती शब्दांनी नाही तर कृतीतून उमजतात. हे नातं फक्त दीर वहिनीचं नाही आहे, हे नातं आहे एक मैत्री आणि एक विश्वास आणि आपुलकीचं. खिचडीमध्ये जसा साधेपणा आहे तसाच नात्यामध्ये गोडवा पण. दीर म्हणजे फक्त नवऱ्याचा भाऊ नाही, तर तो माझ्या भावासारखाच आहे. हसवणारा, मदत करणारा आणि माझ्या मागे उभा राहणारा. कधी भांडण, कधी मस्ती असा बॉन्ड आहे आमच्यातला. आजची कढी खिचडी दोन्ही त्यांनीच बनवली आहे, पण त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणून थोडंफारच शूट केलं आहे. कधीतरी दुसऱ्याच्या हातचं पण खावंसं वाटतं. अशा वेळेस माझ्याकडे हक्काचा माणूस आहे, ज्याला मी म्हणू शकते, आज तू कर बरं, मला आज स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे. आणि तसा माणूस माझ्या लाईफमध्ये आहे. थँक्यू भैया फॉर एव्हरीथिंग. आणि आजची कढी खिचडी पण खूप छान झाली होती.